राम राम मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. रोपाला पाणी धरायचं चालू होतं. आज आपण रोज नवीन ब्लॉग टाकत असतो आपल्या चॅनलवर. तुम्ही आपलं चॅनल 90 दिवसात मोनेटाईज करून द्या. तुमच्यासाठी नवीन नवीन ब्लॉग आपण भरलीत ती फडकी, मग आपण दुसऱ्या फडकीवर पाणी लावले. आता एवढं रोप काय आपण 0 मिनिटात भरून टाकू, मग जो पुढच्या दौऱ्यावर. पब्लिक विषय कसा आहे माहिती का, आपण तुमच्यासाठी व्हिडिओ बनवतो, तुम्ही बघून सबस्क्राईब नाही करत, लाईक नाही करत. ते लाईक बघून आपल्याला मोटिवेशन भेटतं, मग त्यासाठी आपण मग परत तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ बनवतो. तोपर्यंत तुम्ही सबस्क्राईब करून टाका आपल्या चॅनलला. मला बघून आदित्य आलेला आहे बरं का, काहीतरी घेऊन आलेला आहे. बघू तुम्हाला दाखवतो काय आलेला घेऊन. कोणी येऊ राहील तो, तिने बघितलं आपण व्हिडिओ काढ राहिलो. काहीतरी घेऊन आलाय बरं का. आला की जवळ दाखवतो तुम्हाला. काय आणलं रे? पेरू आहे. पेरू घेऊन आलेला आहे तो खायला. कुठून आणली? वारल्याकडे बांधून थेट वर गेला तिकडं झाडर पेरू काढायला. मित्रांनो, तुम्हाला वाघ पाहायचा का? वाघ आपल्या शेतामध्ये वाघ आलेला आहे, तर चला तुम्हाला दाखवतो. बघून असं भे वाटलं ना. तो बघू शकता वाघ, केवढा मोठा वाघ आहे, डायरेक्ट काळा. तर बघून असं भे वाटलं ना. आपले पण दारे धरून झालेले एकदम 0 मिनिटात. आपण आता मोटर बंद करायला चाललो. आपल्याला पण काय लाईटीची गरज नाही हो, डायरेक्ट तळ्यातलं पाणी आपलं नुसतं कॉक फिरायचं उशिरे, लगेच 0 मिनिटात आपलं रोप भरून होत असतं. आपल्याला मोटर बिटर चालू नाही करावं लागत, डायरेक्ट असा कॉक बंद करायचा, लगेच आपलं पाणी बंद होत असतं आणि आपण घरी जात असतो. हे आपलं शेड. इथं कांदे होते, आपण कांदे डायरेक्ट इकून टाकलेले. कांद्याला काही भाव नव्हता. इकडं पण रोप आहे आपलं. इथे दिवशी भरलं आपण, तो ब्लॉग पाहिलंच असेल तुम्ही. आपण आता डायरेक्ट घरी निघत असतो 120-300. इकडं तळ आहे आपलं. या तळ्यातलं पाणी घेतलं होतं आत्ता. घरी जायच्या आधी म्हणलं बागाला दर्शी चक्कर मारा. म्हणलं कसं काय डाळिंबाचं बाग आहे. डाळिंबाला आत्ताच खत घातले, पण झाकायच राहिले. आपल्याला बाग जानेवारी एंडिंगला नाही फेब्रुवारीला धरावं लागेल. मग तुम्हाला दाखवतो ब्लॉगमध्ये आपल्या डाळिंबाची साईज कसं काय असेल. तोपर्यंत आपण चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे कसं आपण नवीन व्हिडिओ टाकला तुमच्यापर्यंत पोहोचत जाईल सगळ्यात अगोदर. बघू शकता अशी छाटणी बिटणी करावं लागेल त्याची आता. आणि पलीकडं आपला दुसरा डाळिंबाचा बाग लावेल, चला दाखवतो. पण आलो ते दुसऱ्या वावरात. अशी लागवड केलेली डाळिंबाची. किती दिवसाचं असून कमेंटमध्ये सांगा तुम्ही. आणि त्याच्यातच ही गोट लावलेली. गोट येतील आता. बघू शकतो यो डाळिंबाचा बाग. तर आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब करून ठेवा. नवीन ब्लॉग बघण्यासाठी तयार राहा.